टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी साईबाबा संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन आणि त्यांना निवेदन देऊन साईबाबा संस्थानमध्ये भक्तांनी जे काही सोनं आणि चांदीचे दागिने दिलेले आहेत आणि जो काही चढावा दान स्वरूपात तयार झालेला आहे, साधारणपणे संस्थानकडे 500 किलोपर्यंत सोनं आणि 7000 किलोपर्यंत चांदी सध्या संस्थानकडे शिल्लक आहे। तर त्या सोन्यापासून मिंट गव्हर्नमेंटच्या मिंटमध्ये ते सोनं वितळून त्याचे ब्रिक्स बार तयार करून केंद्र सरकारच्या सुवर्ण धनीकरण योजना गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये जर त्याचा गुंतवले तर साधारणपणे मुंबईच्या बुलिनियम शाखेमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या बुलिनियम शाखेमध्ये ते गुंतवल्यास दर शेकडा 2.5% आपल्याला त्यावर व्याज मिळेल आणि आपले जे काही शुद्ध स्वरूपातील जे काही सोनं आहे जे भक्तांनी दान स्वरूपात दिलेलं आहे ते जसेचे तसं त्या ठिकाणी सुरक्षित राहील आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी ते मिळू शकेल आपल्याला। परंतु साईबाबा संस्थानने 156 किलो सोनं वितळून त्यापासून 140 किलो वजनाचे 2.5 ग्रॅम, 5 ग्रॅम, 7.5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम वजनाचे नाणी तयार करण्याचा निर्णय घेतला। त्या निर्णयाला मी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले। सध्या ते मॅटर सबज्युडाइस आहे। 27 जूनला त्याची सुनावणी होणार आहे। वास्तविक पाहता साईबाबा संस्थानने 2008, 2009 आणि 2012मध्ये या सोन्यापासून नाणी तयार करण्यासाठी वितळलेले होते। 2012मध्ये 37 किलो सोनं वितळून त्यापासून जी नाणी तयार केली तर ती नाणी 2023-24पर्यंत विकली गेली। भक्तांना ती नाणी विकण्याचं प्रयोजन संस्थानने केलं, परंतु आजही 4.5 ते 5 किलो सोन्याची नाणी शिल्लक आहे। त्यामुळे 140 किलो सोन्यापासून जी नाणी बनवायचा हा निर्णय संस्थांच्या हिताचा निश्चितच नाही आणि म्हणून मी त्या उच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयाला आव्हान दिलेले आहे। एकंदरीत आता बोललं जातं की शिर्डी साईबाबा संस्थानकडे हे जे भक्तांनी दिलेलं दान स्वरूपातील सोनं ठेवण्यासाठी जागा नाही, नेमकी काय? निश्चितच जे काही साईबाबा संस्थानचं स्ट्रॉंग रूम आहे तर त्या स्ट्रॉंग रूममध्ये 7000 किलोपेक्षा जास्त वजनाची चांदी आज भक्तांनी दिलेल्या दानातून निर्माण झालेली आहे आणि साधारणपणे 400 ते 500 किलोपर्यंत सोनं त्या ठिकाणी आहे। त्या स्ट्रॉंग रूममध्ये साधारणपणे 8 ते 10 टन बोजा तयार झालेला आहे आणि जो संस्थांच्या त्या सुरक्षेच्या दृष्टीनं निश्चितच चिंतनीय बाब आहे आणि म्हणून साईबाबा संस्थानने त्या सोन्याचा चांदीचा गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये वितळावी, त्यापासून सोन्याच्या बार ब्रिक्स बनवाव्या आणि एक साईबाबा संस्थानची साईबाबांची संपत्ती म्हणून तसंच तिचं जतन करावं ही मागणी आम्ही साईबाबा संस्थानकडे वेळोवेळी केलेली आहे। साईबाबा संस्थानकडे जवळपास 514 किलो सोनं आहे। त्यापैकी जवळपास निम्म सोनं जे आहे बाबांचं सिंहासन, मंदिरातले जे भिंतीला लावलेलं, त्याचप्रमाणे बाबांचे मुकुट, हार यामध्ये जवळपास निम्म सोनं आहे आणि निम्म सोनं जे आहे ते संस्थांच्या लॉकरूममध्ये स्ट्रॉंग रूममध्ये जे आहे ते काळजीपूर्वक बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। 155 किलो सोनं जे आहे ते वितळून त्याची 2.5 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅमची नाणी तयार करायची आणि ती भक्तांना जे आहे ते मूल्य करून देण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो संस्थांनी 2021मध्ये तयार केलेला होता। त्याला शासनाची मान्यतासुद्धा मिळालेली आहे, परंतु 2023मध्ये या संदर्भाने माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी पिटिशन दाखल झालेलं आहे आणि ते सध्या न्यायप्रविष्ट आहे। मात्र साई संस्थांचं सोनं ठेवण्यासाठी जागा आपली अशी देखील चर्चा आहे, काय करते? साईबाबांचं जे सोनं संस्थांकडे आहे ते व्यवस्थितरित्या संस्थांच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे। संस्थांकडे पुरेशी जागा आहे, सोनं ठेवायला जागा नाही
अशी कोणतीही बाब नाही.